मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झालेले आहेत। अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। मात्र पावसाच्या पाण्यामुळे कुठेतरी शेतकरी सुद्धा सुखावताना पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी एकीकडे ही दिलासादायक बाब असताना कुठेतरी रस्ते वाहतूक ही या मुसळधार पावसाच्या पाणी साचल्यामुळे खोळंबली असं पाहायला मिळत आहे। या मुसळधार पावसाचा फटका एकीकडे रस्ते वाहतूक असेल तर दुसरीकडे रेल्वे वाहतुकीला सुद्धा बसताना पाहायला मिळत आहे। रेल्वेच्या तिन्ही वाहतूक सध्या उशिरानं धावत असल्याचं पाहायला मिळत आहे। मध्य रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरती सध्या मुसळधार पावसामुळे ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे। स्लो या गाड्या त्या धावताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे नागरिकांना याचा त्रासाला सामोरं जावं लागत आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की अनेक ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस म्हणजे अतिवृष्टीचा इशारा जो तो देण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी मुसळधार वाऱ्यासह मुसळधार पाऊस जो तो कोसळत आहे आणि त्यामुळे नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा जो तो देण्यात आलेला आहे। साधारणतः पाहते पुढील 4 दिवस कोकण असेल, विदर्भ असेल, यासोबतच मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। याशिवाय जर पाहायला गेलं तर मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। सध्या राज्यभरामध्ये मान्सून हा व्यापलेला आहे। मान्सूननं संपूर्ण राज्य व्यापलं असून सर्वत्र जोरदार पाऊस जो तो कोसळत आहे। काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे, मात्र सद्यस्थितीत पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी पाऊस कोसळत आहे त्या ठिकाणी नागरिकांना दिलासा आहे। तर यासोबतच शेतकरी भागामध्ये ज्या प्रकारे सध्या शेती भागात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा जो तो मानला जात आहे। यासोबतच आपण पाहतोय पुढील 4 दिवस मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा सुद्धा वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर हवामान विभागाचा आजचा अंदाज जर आपण पाहिला तर अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जो तो जारी करण्यात आलेला आहे। पूर्व विदर्भातील भंडारा असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, चंद्रपूर तर पश्चिम विदर्भातील अमरावती असेल आणि अकोला जिल्ह्यासाठी हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। तर त्या विदर्भातील बहुतांश भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी सुद्धा शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। मराठवाडा, विदर्भ या सगळ्या भागातील अंदाज घेतल्यानंतर मुंबईमध्ये सद्यस्थितीत काय परिस्थिती आहे ती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। मुंबईमध्ये पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। यासोबतच मुंबईला पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। याशिवाय अतिवृष्टीची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सध्या 200 मिलीमीटर पर्यंत 24 तासात पावसाची नोंद ही मुंबईत झालेली आहे। यासोबतच आपण पाहतोय पुढील 72 तासात मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात देखील चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे मुंबईवर ओढावलेले पाणी संकट कमी होण्यास मदत होईल असं सुद्धा या सगळ्यामध्ये पाहायला मिळत आहे। याशिवाय जर पाहायला गेलं तर सद्यस्थितीत मुंबईच्या नजीक असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे। 3 दिवसांपासून जोरदार पाऊस असल्यामुळे पालघरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाच्या पार्श्वभूमीवरती हवामान विभागाकडून रेड अलर्ट जो तो घोषित करण्यात आलेला आहे। सध्याही जिल्ह्यात पावसाची संततधारा सुरू असून आज मुसळधार पाऊस असल्यामुळे हवामान खात्यानं या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। त्यामुळे पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना, महाविद्यालयांना आणि अंगणवाड्यांना सुट्टी जी ती आज घोषित करण्यात आलेली आहे। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्याला आज पालघर जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, अंगणवाड्या आहेत त्यांना सुट्टी जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेली आहे। मुसळधार पाऊस सध्या पालघर जिल्ह्यामध्ये कोसळताना पाहायला मिळत आहे। याशिवाय जर पाहायला गेलं तर नदी नाले सुद्धा ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत। जव्हार असेल, मोखाडा सारख्या भागांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न जो तो निर्माण झाला होता तो कुठेतरी आता मिटण्याची शक्यता या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती वर्तवली जात आहे। याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला तर आज पालघरमध्ये रेड अलर्ट जो तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा सातत्यानं पालघर जिल्ह्यामध्ये होत असताना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जो तो जारी करण्यात आला आहे। तसेच प्रशासनाकडून गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्याशिवाय आपण जर पाहायला गेलं तर मुंबई, पालघर नंतर ठाण्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर ठाण्यात ऑरेंज अलर्ट दिल्याप्रमाणे सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग जी ती पाहायला मिळत आहे। मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पावसाचं पाणी साचलं होतं। त्याचा निचरा लवकर झाला नाही, दैनंदिन कामावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही। त्यामुळे साधारणतः पाहायला गेलं तर पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक संत गतीने सुरू आहे। मात्र मुंबईहून घोडबंदर रोड, कल्याण, नाशिककडे जाणारी वाहतूक संत गतीने आहे। याचा सध्या पाहायला गेलं तर सर्वत्र एकंदरीत फटका हा नागरिकांना बसताना पाहायला मिळत आहे। रायगडमध्ये सुद्धा खबरदारी जी ती घेतली जात आहे। भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात पुढील 3 दिवस खबरदारीचे इशारा देण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यासाठी 2 ते 4 जुलै दरम्यान अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे।
कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने होणाऱ्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर, सखल भागात पाणी साचणे आणि घाटमाथ्यावर तरडी कोसळण्याचा धोका वर्तवण्यात आलेला आहे. याशिवाय जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे. याशिवाय जर पाहिलं गेलं तर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन केलेलं आहे. अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी पुढील आदेशापर्यंत समुद्रात जाऊ नये अशी सुद्धा सूचना जी आहे ती करण्यात आलेली आहे. दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर कोकणामध्ये सुद्धा आणि नागपूरमध्ये असेल, भंडारामध्ये असेल अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा सर्वत्र पाहायला मिळते. त्यामुळे नागपूर असेल, कोकण असेल, रायगड असेल, यासोबतच पालघर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस सध्या पाहायला मिळत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून सुद्धा इशारा जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे आता एकंदरीत या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती सर्व अपडेट जे ते आपण पाहत राहणार आहोत. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह वैभव पाटील, मुंबई.